दिल्लीत इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठकीत जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता। मनसेचा आज मार्गदर्शन मेळाव्याला राज ठाकरे करणार संबोधित। म्यानमारच्या घुसखोरीनं देशाची चिंता वाढवली, मोदी मात्र पर्यटन रोड शो करत फिरतायत। सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांवर टीका। शिवडी नावाशेवा ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट सीलिंगचं 85% काम मवियाचंच, ठाकरे गडाचा सीलिंग उभारणीवर दावा। अटल सेतू आजपासून प्रवासाकरता खुला होणार, प्रवासाकरता किमान 250 ते कमाल 1580 रुपये टोल। मुंबई नवी मुंबईतील अनेक विकास कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण। दिघा रेल्वे स्टेशन, खारकोपर, उरण या रेल्वेसह अनेक प्रकल्पांचं लोकार्पण। मोदींना सामान्यांशी देणं घेणं नाही, मोदी मराठ्यांना ओबीसी करू शकले असते। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील नाराज। मराठा समाजाचं 20 तारखेपासून मुंबईत आंदोलनासही अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात, मराठा आंदोलकांची सरकारकडे मागणी। जरांगेंच्या आंदोलन विरोधी याचिकेवर सुनावणी नाही, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारलं। याचिकाकर्त्याला योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना। भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास सदैव तयार, भाजपच्या जागेवर प्रफुल्ल पटेल यांचा दावा। राज्यात कोरोनाचे आढळले 95 नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण संख्या 773 वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।